हॅलो शुभ दुपार। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आता इकडे संध्याताई आलेल्या होत्या, भरपूर दिवसांनी आलेल्या होत्या। तर आमच्या छान इकडे गप्पा चाललेल्या होत्या। तर त्या दिवशी 2-3 ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या, संध्याताईंना वेळ भेटत नाहीये सध्या। आलाय का आज एक विचार करून आलाय या या आज दोघी पण वेळात वेळ काढून आलाय म्हणून बस इथं आज जयाताई आणि संध्याताई दोघेही आलेले होत्या, आरुष पण आलेले होते। तर मिस्टरांनी मग सगळ्यांसाठी दुपारची वेळ होती, गरमही होत होतं, सगळ्यांसाठी छान असं आईस्क्रीम आणलं। आणि संध्याताईंच्या भाजीचं लग्न आहे, त्यामुळे त्यांना माझ्याकडून हार वगैरे खरेदी करायचे होते ना, त्यामुळे मग त्या घालून बघत होत्या, वेअर करून बघत होत्या। आणि त्यानंतर आम्ही आता लागलेलो होतो संध्याकाळच्या तयारीला। तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल, तर गौरव भाऊंचं आज केळवण होतं। तर केळवणासाठी इकडे सगळी तयारी केलेली होती। जयाताई आणि अंशू छान असे मस्त फुलांच्या पाकळ्या वगैरे करत होत्या। नारळाची पानं ही मिस्टरांनी आणून दिलेली होती मला। तर सगळी तयारी इकडे चालू होती, स्वयंपाक मी करत होते इकडे। तर स्वयंपाक करताना काही शूट घेतलं नाही आणि संध्याताई काही थांबलेल्या नव्हत्या, कारण की त्यांना त्यांच्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम होता, त्यामुळे त्या लगेच घरी गेलेल्या होत्या। आणि इकडे आता मी डेकोरेशनच्या तयारीला लागलेले होते। तर स्वयंपाक झाल्यानंतर मी डेकोरेशन केलं आणि इकडे आता माझं थोडंफार डेकोरेशन झालेलं होतं। आता एंट्रीचं थोडंसं बाकी होतं, ते मला करायचं होतं। मामाही आलेले होते, मामा थोडेसे बाहेर गेलेले होते, बाहेर म्हणजे संध्याताईंच्याच घरी गेलेले होते। तर अमृता म्हणजे संध्याताईंची मुलगी, तर त्या 12वीला होत्या। तर त्यांना छान मार्क्स पडले, तर त्यांना आहे ना 80% पडले। 12वी सायन्सला होत्या त्या। तर त्यांना भेटण्यासाठी मामा गेलेले होते पेढे वगैरे घेऊन। आम्हालाही जायचं होतं, पण नेमकी केळवणाच त्याच दिवशी होतं, त्यामुळे मग काही जायला जमलं नाही। तर मिस्टरांनी मग त्यांना ड्रेससाठी पैसे दिले, पेढे वगैरे काही घेतले नाही। तर त्यांना छान असा ड्रेस घेण्यासाठी मिस्टरांनी त्यांना पैसे देऊन टाकले। तर आता इकडे छान अशी तयारी झालेली होती आणि मिस्टरही आलेले होते प्लॅन्टवरून। तर भरपूर आता उन्हाळ्याचा सीझन लागला आहे ना, त्यामुळे त्यांनाही भरपूर असं काम असतं प्लॅन्टवर, म्हणजे आमचे सगळेच कामं सोबत येतात। उन्हाळ्याचा मिस्टरांचाही धंदा जो काही बिझनेस आहे तो पण सोबतच असतो आणि आमचाही म्हणजे जे काही आपण चकली वगैरे विकतो तेही उन्हाळ्यामध्येच असतं, त्यामुळे मिस्टरांनाही आम्हाला काही हेल्प करायला भेटत नाही। तर इकडे छान अशी आता तयारी करत होते आणि शिव मस्त TV बघत होता। आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहे ना, तर मुलं सारखे TV अजिबात बाहेर खेळायला नको म्हणता, पण मग आता ऊन पण एवढं असतं ना की मुलांना जास्त बाहेर नाही जाऊन देत मी, कारण की उन्हामुळे मग जास्त म्हणजे अशी भीती वाटते उन्हामध्ये गेल्यानंतर, नको ताप वगैरे यायला, त्यामुळे मग ते घरातच बसतात आणि 5-6 वाजले की मग खेळायला जातात बाहेर। तर छान असं मस्त डेकोरेशन केलं होतं। तुम्ही नक्की सांगा पूर्ण झाल्यावर डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये ते। तर मध्ये ना मी राधा 2 जे पाट ठेवलेले होते, त्या पाटाच्या अगदी समोर अशी छोटीशी राधाकृष्णाची मूर्त पण ठेवलेली होती, तुम्हाला पुढे दिसेलच। तर अजून मी रील काही एडिट केलेली नाही आहे, तर मला रील एडिट करायचे आहे अजून। तर इकडे आता मी छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि मिस्टरांनीही मला आज भरपूर अशी फुले आणून दिलेली होती। तर उन्हाळा असल्यामुळे ना फुलांनाही थोडासा रेट आहे, तर 400, 450, 500 रुपये जाळी आम्हाला पडली ती। तर मिस्टरांनी मला एक पूर्ण जाळीभर फुले आणून दिलेली होती आणि त्याच्या पाकळ्या वगैरे करून छान असं इकडे नाव वगैरे टाकून तयार केलेलं होतं। आणि ह्या साईडला थोडासा पसारा होता, म्हणजे जे की आपले पॅकिंगचे जे काही बॉक्स वगैरे असतात ते ठेवलेले होते, म्हणून मग त्या साईडला पडदा वगैरे लावलेला होता। आणि घरामध्ये पण छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं, तुम्ही बघू शकता। एक थोडासा असा म्हणजे वेगळा डिझाईन करून त्यामध्ये छान अशी राधाकृष्णाची मूर्त ठेवलेली होती आणि मागे लाल कलरचा असा पडदा वगैरे लावलेला होता, त्यावर केळवण नाव चिटकवलेलं होतं। आणि त्यानंतर इकडे शेवयांची खीर, व्हाईट भात आणि पनीरची भाजी, पापड असा काही मेनू केलेला होता आज, कारण की गौरव भाऊ बोलले होते की पुरणपोळीचं स्वयंपाक अजिबात करू नका म्हणून। आणि इकडे आता मी मस्त ताट तयार केलेले होते,
तर ताटामध्ये केळ्याची पानं वगैरे ठेवलेली होती आणि इकडे सगळेजण समोसेचा नाश्ता करताय. तर साक्षीची आज चोरोटीचा कार्यक्रम होता, तर तिकडनं ताईंनी समोसे वगैरे दिलेले होते आईंजवळ. आणि गौरव भाऊंची ही एंट्री झालेली होती. तर गौरव भाऊ आणि तेजू दोघेही आलेले होते. तर इकडे छान अशी एंट्री झालेली होती आता दोघांचीही. घरात येताना जयाताईंनी ऑप्शन करून घेतलं. जयाताईंनंतर आईंनी हे ऑप्शन केलं. बसा जेवायला. नाही तू कर पहिले नंतर पकड असं म्हणजे व्हिडिओ मध्ये बरोबर दिसत. म्हणलो मनात म्हणावं लागतंय अष्ट इथं दोन सांभाळा म्हणा. अष्ट पुढं करी ती प्रगती हो, प्रगती मार्गावर चालू. अष्ट नको ग, दोन्हीच वैताग येतो. हे दोन्हीच घाम काढलाय. मग ते एकच नंबर जेवण होईल डायरेक्ट माझ्या वरतून जेवावं लागेल माझे. हा आवाज साधच कर काहीतरी. हा तुला जे वाटेल ते कर, पण अजिबात रस पुरण पोळ्या मटण बिटन अजिबात करू नको. साधं जेवण करायचं. त्या दिवशी त्यानं पाय पुरण पोळ्या लोकांचे. इकडे आता गौरव भाऊ आणि तेजू जेवायला बसलेले होते. तर जयाताईंनी आणि मी त्यांना सोबत भरवलं. तर व्हिडिओही चालू होता, रीलचंही एक साईडला शूट चालू होतं आणि फोटोही चालू होता. तर आई आणि दादाही इकडे बसलेले होते. तर छान म्हणजे कसं झालं डेकोरेशन ते नक्की सांगा तुम्हीही कमेंटमध्ये. तर अंशूनेही काकूंना भरवलं आणि काकूंनीही अंशूला भरवलं. तर अंशूची काकू लागते तेजू. त्यानंतर मामा मामी दोघांनीही छान असा फोटो काढले इथे आणि बसले होते. तर व्हिडिओ चालू होता ना, तर गौरव भाऊ त्यांना सांगत होते की आता स्टार्ट करा वगैरे, कारण की मग व्हिडिओ रीलसाठी घ्यायचं होता ना त्यामुळे. आणि छान झालेलं म्हणजे डेकोरेशन छान झालेलं होतं असं गौरव भाऊ म्हणत होते. आणि इकडे ते तिकडे जेवायला बसल्यानंतर छोट्या हॉलमध्ये मी सगळ्यांना इकडे जेवायला बसवलं. आणि त्यानंतर आईंनी मामींना छान अशी साडी घेतलेली होती. तर खूप मस्त होती, पैठणीचा कलरही छान होता. तर मामांना ड्रेस नाही घेतला, मामांना पैसे दिले, कारण की मामांच्या चॉईसने घेऊन टाकतील. तर मामींना दुकानामध्ये नेऊन साडी घेतलेली होती आईंनी मामींच्या चॉईसनी. गौरव भाऊ जेवण कसं होतं? एकदम छान सुंदर जेवण होतं. एकदम खूप सुंदर नियोजन केल्याबद्दल खूप खूप आभारी. आवडलं का तुम्हाला डेकोरेशन? स्वयंपाक पण खूप छान होता आणि डेकोरेशन पण खूप छान होतं. थँक्यू. थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.